धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य: भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली। एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते। या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल। भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे। हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे। महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते। स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वीतलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले। येथे धर्मक्षेत्रे, जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण, हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते। कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत संशयी होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले। पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती। तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे। भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते। कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आले आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावरती युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला। याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतःच सद्गुणी असल्यामुळे आणि अनुकूल असाच होणार आहे, तो उत्तम रीतीने हे जाणून होता। संजय हा व्यासांचा शिष्य होता। तो जरी धृतराष्ट्रांच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता। यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली। पांडव आणि धृतराष्ट्रांचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे। त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला। पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले। यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो। प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढले जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्रांच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेला
धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांचा ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे. इथे प्रभुपदांचा तात्पर्य संपूर्ण. हा श्लोक भगवद्गीतेचा सर्वप्रथम श्लोक असून यात भगवद्गीतेच्या जन्मस्थानाचे वर्णन आहे. हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण यात काळाची आणि स्थानाची सूचना मिळते, ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या मुखकमळातून गीतेचा दिव्य संदेश प्रकट झाला होता. आता आपण या श्लोकाची चर्चा करूया. धृतराष्ट्र म्हणाला. श्लोकांच्या पूर्वीचे शब्द आहेत धृतराष्ट्र उवाच, अर्थात धृतराष्ट्र म्हणाला. तर मग येथे असा प्रश्न उद्भवतो की गीतेचा आरंभ धृतराष्ट्राच्या शब्दांनी का झाला? धृतराष्ट्र तर कृष्ण भक्त नाही, तर मग धृतराष्ट्रात असा कोणता गुण आहे की ज्यामुळे गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या नावापासून झाला? या प्रश्नाच्या उत्तर दाखल आम्ही सांगू शकतो की जरी धृतराष्ट्र जन्माने आंधळा आहे, तसेच भगवान श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारण्या इतका विवेकही त्याच्यापाशी नाही, तरीही त्याच्यापाशी एक मोठा गुण आहे. तो गुण कोणता? तो गुण म्हणजे तो श्रवण करू इच्छितो. तसे पाहता सुद्धा धृतराष्ट्राप्रमाणेच आहे. श्रीकृष्णांनी सांगितलेल्या सुरक्षित मार्गावरून चालण्यासाठी आमच्याजवळ नेत्र नाहीत. आपलीही अवस्था धृतराष्ट्रासारखीच आहे. परंतु जर का आम्ही धृतराष्ट्राप्रमाणे श्रवण करण्यास तत्पर राहिलो तर आमचे सुद्धा मृत्यू समयी रक्षण होईल. धृतराष्ट्र नावाचा अर्थ असा आहे धृत आणि राष्ट्र. धृतचा अर्थ आहे अशी व्यक्ती की तिने पकडून ठेवले आहे, आणि राष्ट्रचा अर्थ आहे राज्य. तर धृतराष्ट्राचा अर्थ आहे अशी व्यक्ती जिने राज्यावरती आपली पकड घट्ट ठेवली आहे. धृतराष्ट्र जन्मतः आंधळा असल्यामुळे तो राजाच्या अधिकारापासून वंचित होता. जर तो आंधळा नसता तर आपल्या पिताच्या ज्येष्ठ पुत्र असल्या कारणाने त्याला राज्याचा अधिकार मिळाला असता. परंतु आंधळेपणामुळे त्याला तो अधिकार न मिळता त्याच्या कनिष्ठ बंधूला पांडूला मिळाला. आपल्याला अधिकार न मिळण्याची पीडा त्याला सदैव टोचत होती. या वेदनेची जाणीव पांडू महाराजांना असल्यामुळे ते धृतराष्ट्राकडे सगळा राज्यकारभार सांभाळण्यास देत आणि स्वतः बाहेरील युद्ध आणि वनातील मृगया करण्यात मग्न असायचे. एकदा पांडूंना त्यांच्या चुकीमुळे किंदिम ऋषींनी शाप दिला की जर ते आपल्या पत्नीचा सहवास घेतील तर तात्काळ त्यांचा मृत्यू होईल. त्यामुळे पांडू महाराजा आपल्या कुंती आणि माद्री या 2 पत्नी समेत वनात राहण्यास निघून गेले. अर्थात ही गोष्ट निश्चित झाली की पांडूंना पुत्र होणार नाही. अशा परिस्थितीत धृतराष्ट्राला जो पुत्र होईल तोच राज्याचा अधिकारी होईल. परंतु धृतराष्ट्राचे दुर्दैव असे की भगवंतांच्या कृपेने महाराज पांडूंना देवतांद्वारे 5 पुत्र प्राप्त झाले, ज्यात युधिष्ठिर सर्वात मोठा होता. आता परत राज्याचा अधिकार धृतराष्ट्राच्या हातून निसटला. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी की धृतराष्ट्र आणि पांडू यांच्या पुत्रात युधिष्ठिर मोठा होता, त्यामुळे राज्याचा अधिकार त्याच्यापाशीच जाणार होता. जोपर्यंत युधिष्ठिर राज्य चालवण्या इतका मोठा होत नाही तोपर्यंत धृतराष्ट्र सिंहासनावर बसू शकत होता. हीच अतिशय कष्टकारक गोष्ट धृतराष्ट्रासाठी होती. धृतराष्ट्र सदैव याच गोष्टीचा शोक करीत असे. धृतराष्ट्राच्या या भावनेमुळे त्याच्या दुष्ट मुलांनी पांडवांना ठार मारण्याची अनेक योजना केल्या, परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने पांडवांचे नेहमीच रक्षण झाले. धृतराष्ट्राच्या आदेशामुळे युधिष्ठिराने दुर्योधन आणि शकुनींची द्यूतक्रीडा खेळली. त्यांनी छळकपटाने युधिष्ठिराला हरवले आणि त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले. अन्यायी मार्गाने राज्य मिळाल्यावरती धृतराष्ट्र मनोमन प्रसन्न झाला. तसेच दुःशासन द्रौपदीचे वस्त्रहरण करतेवेळी धृतराष्ट्राने त्याला विरोध केला नाही. त्यानंतर पांडवांनी 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पूर्ण केला. आता धर्मानुसार पांडवांना त्यांचे राज्य परत मिळायला हवे होते, परंतु आता धृतराष्ट्राच्या इच्छेने दुर्योधन अधर्मपूर्वक राज्यावर अधिकार गाजवू इच्छितो, म्हणूनच हे युद्ध प्रारंभ होते. तर या ठिकाणी आपण पाहतो की धृतराष्ट्राचे जसे नाव आहे तसेच त्याचे कार्य पण आहे. धृतराष्ट्राने आपल्या वृद्धापकाळी तपस्येसाठी वनात जायला हवे होते,
किंवा राजवाड्यात निवास करतेवेळी भोगेच्छा सोडून श्रीकृष्णांचे भजन केले पाहिजे होते, परंतु तो राष्ट्र सोडू इच्छित नव्हता. आता धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. ह्या श्लोकाचा प्रारंभीचा शब्द आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, अर्थात धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रात. हे कुरुक्षेत्र असे स्थान आहे की तेथे केवळ जाण्याने धर्माचे फळ प्राप्त होते. आता आपण याची चर्चा करूया. कुरुक्षेत्राचा इतिहास. याच भारत वंशात प्राचीन काळी कुरु नामक एक महान राजा झाला होता. या स्थानाला धर्मक्षेत्रे बनवावे अशी त्याची इच्छा होती. यास्तव धर्माची शेती करण्यासाठी त्यांनी स्वतः या क्षेत्री नांगर चालवला. त्यावेळी त्यांच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी राजापाशी धर्माच्या बीजाची मागणी केली. कारण धर्म बीजाविना धर्माची शेती कशी काय होणार. त्यावेळी राजाने आपला डावा पाय पुढे केला आणि भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने तो कापला आणि म्हणाले, इतके बीज पुरेसे नाही. त्यावेळी राजाने उजवा पाय केला पुढे. भगवंतांनी तो सुद्धा कापला आणि बीजाची अधिक मागणी केली. त्यानंतर राजाने दोन्ही हात दिले. भगवंतांनी ते सुद्धा कापले. त्यानंतर राजाने आपले मस्तक अर्पण केले. त्याच्या समर्पणाने भगवान प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या शरीराला पूर्वीप्रमाणे बनविले आणि वरदान दिले की जो कोणी या ठिकाणी येईल त्याला धर्माचे फळ प्राप्त होईल आणि हे स्थान राजाच्या नावाने प्रसिद्ध होईल. कुरु महाराज की जय. धर्मक्षेत्राचा गूढ अर्थ. धर्मक्षेत्रात धर्म आणि क्षेत्र हे दोन शब्द आहेत. जर क्षेत्रचा अर्थ शेत मानला तर धर्मक्षेत्राचा अर्थ झाला ते स्थान की जिथे धर्माचे पीक लावले जाते. ज्याप्रमाणे भाताच्या शेतात भाताचे पीक लावले जाते आणि अन्य रानटी झुडपे उपसून टाकली जातात, त्याचप्रमाणे धर्मक्षेत्रात केवळ धर्माचेच पीक उगवले जाते आणि अधर्माचे रान उपटले जाते. या धर्माच्या शेतात श्रीकृष्णच शेतकरी आहेत, जे धर्माची स्थापना करण्यासाठी प्रकट झाले. पांडव या शेतातील धर्माचे पीक आहेत आणि दुर्योधन आदी कौरव अधर्माचे रान आहे. ज्याप्रमाणे एक शेतकरी भाताच्या शेतात भाताचे पीक वाढवितो आणि अन्य रानाला उपटून टाकतो, त्याचप्रमाणे श्रीकृष्णरूपी शेतकरी पांडवरूपी धर्माच्या रोपांना वाढविणार, परंतु कौरवरूपी अधर्माच्या रानाला उपसून नष्ट करणार. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी की महाराज युधिष्ठिर धर्मदेवताचे पुत्र आहेत. यास्तव धर्मक्षेत्राला अर्थ हा आहे की क्षेत्रावर युधिष्ठिर महाराज आणि त्यांचे बंधू यांचाच अधिकार आहे, इतरांचा नाही. ज्याप्रमाणे अधर्माच्या स्थानी अधर्म वाढतो, धर्म वाढत नाही, त्याचप्रमाणे धर्मस्थानी धर्मच वाढतो, अधर्म वाढत नाही. जर या स्थानी अधर्माचे पीक लावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अधर्माचे पीक येणार नाही, परंतु धर्माचे पीक मात्र प्रयत्नविना वाढेल. याचा अर्थ असा की धर्म अनुसार चालणाऱ्या पांडवांचा सहज विजय होईल आणि अधर्म अनुसार चालणाऱ्या कौरवांचा प्रचंड प्रयत्न करूनही पराभव होईल. धर्मक्षेत्राचा अर्थ या श्लोकात तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात की धर्मक्षेत्र युद्धभूमीवरती अर्जुनाच्या पक्षात श्री भगवान स्वतः उपस्थित होते. तर येथे श्रील प्रभुपाद सांगू इच्छितात की ज्या स्थानी स्वयं श्री कृष्ण भगवान उपस्थित आहेत त्या स्थानालाच धर्माचे क्षेत्र म्हटले जाते, कारण श्रीकृष्णांच्या आगमन धर्माची स्थापना आणि अधर्माचा विनाश करण्यासाठीच झालेला आहे. यास्तव या स्थानाला धर्मक्षेत्राचे नाव देणे योग्यच आहे. यानंतर श्लोकामध्ये शब्द आहे समवेता युयुत्सवः, अर्थात युद्धाच्या इच्छेने एकत्रित आले. तर या स्थानी कौरव आणि पांडवांचे सैन्य युद्धासाठी एकत्रित आले आहे. आम्हाला ज्ञात असले पाहिजे की कौरवांच्या पक्षात 11 अक्षौहिणी आणि पांडवांच्या पक्षात 7 अक्षौहिणी सेना आहे. एक अक्षौहिणी सेनेत 21,870 रथ, 21,870 हत्ती आणि 65,610 घोडेस्वार आणि 1,09,350 पायदळ असते. तर मग आपण जाणू शकतो की पांडवांच्या सैन्यात जवळजवळ 1.5 लाख रथी, 1.5 लाख हत्तीवरील योद्धे, 4.5 लाख घोडेस्वार आणि 7.5 लाख पायदळ योद्धे होते. कौरव सेनेत जवळजवळ 2.5 लाख रथी, 2.5 लाख हत्तीस्वार योद्धे,
7.5 लाख घोडेस्वार योद्धे आणि 12.5 लाख पायदळ होते. जर सर्व योद्ध्यांचे संख्येची गणना केली तर जवळजवळ 40 लाख योद्धे होते. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे सैन्य कौरव तथा पांडवांच्या पक्षाला येऊन मिळाले होते, ज्यांची संख्या अगणित होती. महाभारताचे युद्ध समाप्त झाल्यावरती युधिष्ठिर महाराज सांगतात की युद्धामध्ये 1,66,20,000 योद्धे मारले गेले. या युद्धात एक समस्या होती की हे युद्ध प्रारंभ झाल्यावरती दोन्ही पक्षातील सैनिक चोहोकडे पसरणार आणि प्रत्येक सैनिक दुसऱ्याला मारणार. मग ते कसे काय आपल्या पक्षातील सैनिकाला ओळखतील? या समस्येवर उपाय म्हणून युधिष्ठिर महाराजांनी आपल्या पक्षातील योद्ध्यांना विशेष नाम, अलंकार आणि संकेत निश्चित केले होते. असे करणे योग्य होते. नाहीतर कोणी योद्धा कशा प्रकारे निश्चित करू शकला असता की कोण आपला आहे आणि कोण शत्रू पक्षातील आहे? दोन्ही सेनेकडील नियम. युद्ध आरंभ होण्यापूर्वी कौरव तथा पांडव वीरांनी मिळून युद्धासाठी काही नियम बनवले होते. त्या नियमांचे पालन सर्वांसाठी अनिवार्य होते. ते नियम अशा प्रकारे होते. प्रत्येक दिवशी युद्ध समाप्तीनंतर दोन्ही पक्षातील योद्धे पूर्वीप्रमाणे आपापसात प्रेमपूर्वक व्यवहार करतील. नंबर 2, कोणीही कोणाशीही कपट कारस्थाने करू नये. नंबर 3, जो योद्धा सैन्याबाहेर गेला असेल तर त्याच्यावर प्रहार करायचा नाही. नंबर 4, विरुद्ध पक्षातील सैनिकाला सावध केल्यानंतरच त्याच्यावर प्रहार करावा. नंबर 5, आपल्यावर प्रहार होणार नाही असा विश्वास ठेवून बेसावध असेल किंवा भयभीत असेल तर प्रहार करू नये. नंबर 6, जर कोणी एकाशी युद्ध करत असेल तर अन्य तिसऱ्याने त्याच्यावरती शस्त्र सोडू नये. नंबर 7, जर कोणी शरण आला असेल किंवा युद्ध सोडून पळत असेल अथवा ज्याचे शस्त्र अस्त्र आणि कवच नष्ट झाले असेल तर अशा निशस्त्र व्यक्तीचा वध करू नये. नंबर 8, ओझे वाहणारे, शस्त्र पोहोचवणारे, शंख, भेरी, वाद्य वाजविणारे इत्यादींवर कोणत्याच प्रकारचा प्रहार करू नये. श्लोकातील यानंतरचा शब्द आहे मामकः पांडवाश्चैव, अर्थात माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी. या शब्दातून धृतराष्ट्राच्या पांडव द्वेषाची भावना कळून येते. तो पांडवांना आपला पुत्र मानित नाही. युधिष्ठिर महाराजांची धृतराष्ट्रप्रती अत्यंत आदराची भावना होती, परंतु धृतराष्ट्र सदैव आपल्या पुत्रांचा पक्षपात करीत होता. युद्धापूर्वी धृतराष्ट्राने युधिष्ठिर महाराजांकडे संजयकडून आपला संदेश पाठविला होता. पांडुनंदन, आपले प्रत्येक कार्य धर्मानुसार होते. ही गोष्ट जगप्रसिद्ध आहे आणि बघितली सुद्धा जाते. हे जीवन अनित्य आहे, याचा विचार करून आपण आपल्या कीर्तीचा नाश करू नये. जर कौरव युद्ध न करता तुम्हाला तुमचे राज्य देत नसतील तर हे चांगले की आपण अन्य राजांच्या राज्यात जाऊन भिक्षा मागावी. आम्ही यावरून जाणू शकतो की वरकरणी अत्यंत मधुर वाटणाऱ्या गोष्टीत केवढे कपट भरले आहे. धृतराष्ट्राची इच्छा आहे की पांडवांनी भीक मागून जगावे, परंतु तो आपल्या पुत्रांच्या अन्यायाला थांबवून त्याला दंड देऊ इच्छित नव्हता. तर काय केले संजय? तर श्लोकातील किम अकुर्वत संजया, अर्थात हे संजय ह्या पुत्रांनी काय केले? व्यासदेवांचे धृतराष्ट्राला भेटणे. ज्यावेळी युद्ध प्रारंभ होणार होते त्यावेळी त्रिकालज्ञानी व्यासदेव धृतराष्ट्राला एकांतात भेटले आणि म्हणाले, राजन, तुझ्या पुत्रांचा आणि अन्य राजांचा काळ जवळ आलेला आहे. जर तू या युद्धाला आपल्या डोळ्यांनी पाहू इच्छित असशील तर मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करेन. त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, ब्रह्मर्षी, युद्धात मी माझ्या पुत्रांचा वध बघू इच्छित नाही, परंतु आपल्या प्रभावाने युद्धाची संपूर्ण वार्ता मी ऐकू शकेन. अशी कृपा माझ्यावरती अवश्य करावी. धृतराष्ट्र युद्ध वार्ता ऐकू इच्छितो हे जाणून व्यासदेवांनी संजयला दिव्य दृष्टी वरदान दिले. संजयाने महाभारतातील युद्धात भाग घेतला. अनेक आचार्यांनी आणि श्रील प्रभुपदांनी या विषयाला सरळ बनविण्यासाठी ही गोष्ट सूचित केली की संजयने कुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेतला नाही, तर तो धृतराष्ट्राच्या राजवाड्यात बसून धृतराष्ट्राला युद्धाची संपूर्ण वार्ता सांगत असे. परंतु महाभारत अनुसार संजयाने 18 दिवसाच्या युद्धात भाग घेतला
आणि त्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळे तेव्हा तेव्हा तो धृतराष्ट्राकडे येऊन युद्ध वार्ता सांगून परत कुरुक्षेत्रात जात असे. संजयला दिव्यदृष्टीची प्राप्ती. आता येथे असा प्रश्न उठतो की संजयला युद्धात भाग घ्यायचा होता, तर मग त्याला दिव्यदृष्टीची आवश्यकता का होती? ह्या प्रश्नाचे उत्तर असे की जरी संजयने कुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेतला होता तरी सुद्धा दिव्यदृष्टीविना त्याला युद्धाचे संपूर्ण वर्णन ऐकवणे अशक्य होते. याची काही कारणे आहेत. नंबर 1, जो योद्धा स्वतः युद्ध करीत आहे तो केवळ स्वतःला आणि ज्याच्याशी तो युद्ध करीत आहे त्या शत्रूला पाहू शकतो. तर अशा प्रकारे दिव्यदृष्टीविना संजय केवळ आपल्याच युद्धाचे वर्णन करू शकला असता, अन्य लोकांचे नाही. नंबर 2, जर संजय युद्धभूमीवर जाऊन युद्ध केले नसते, केवळ युद्धाचे दर्शन घेतले असते, तर एका वेळी केवळ एकाच व्यक्तीचे युद्ध पाहिले असते. दिव्यदृष्टीविना संजयासाठी हे अशक्य असले असते की एकाच वेळी अनेक युद्ध बघणे आणि त्याचे वर्णन करणे. नंबर 3, संजयला कुरुक्षेत्रात जेव्हा संपूर्ण युद्ध बघता येईन असे स्थान मिळणे कठीण होते. मोठे मोठे ऋषी आणि देवता आकाशात स्थिर होऊन युद्ध बघत होते. पृथ्वीवर मात्र असे स्थान नव्हते की जेथे उभे राहून पाहता येईल. नंबर 4, संजय युद्धात जितके बघू शकत होता तितके ऐकू शकत नव्हता. डोळे दूरच्या व्यक्तीला बघू शकतात परंतु कान ऐकू शकत नाही, परंतु दिव्यदृष्टीमुळे दूरच्या व्यक्तीला बघताही येते आणि ऐकताही येते. नंबर 5, संजय युद्धात भाग घेत होता आणि मध्येच वेळ काढून धृतराष्ट्राजवळ येऊन युद्धाचे वर्णन करीत होता. अशा प्रकारे त्याला विश्रांतीविना युद्ध वर्णन ऐकवण्यासाठी आपल्या स्मरणशक्तीवर पुष्कळच भार टाकावा लागत असला असता, परंतु दिव्यदृष्टीमुळे आपल्या स्मृतीवरती भार न टाकता संजय युद्धाचे वर्णन करू शकत होता. संजय युद्ध अंती बंदी झाला. व्यासदेवांनी संजयला दिव्यदृष्टी समवेत असेही वरदान दिले होते की संजय जरी युद्धात भाग घेतला तरी त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव लागणार नाही. हे सुद्धा आवश्यक होते, नाहीतर संजयला आपल्या शरीराच्या घावांना ठीक करण्यासाठी वैद्याकडे जावे लागले असते आणि धृतराष्ट्राला युद्ध वार्ता ऐकू शकता आली नसती. परंतु युद्धाच्या शेवटच्या दिनी पांडवांनी कौरव सेनेवर विजय मिळवल्यानंतर संजयला पांडवांच्या सैनिकांनी बंदी बनविले. त्याचा वध करण्यासाठी सात्यकीने तीक्ष्ण खड्ग उचलले आणि त्यावेळी श्रील व्यासदेव तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, संजयला जिवंत सोडा, त्याला कोणत्याच प्रकारे मारू नका. अशा प्रकारे संजयचे रक्षण झाले. संजयची दिव्यदृष्टी समाप्त झाली. धृतराष्ट्राला युद्धाचे वर्णन करण्यापूर्वीच व्यासदेवांनी संजयला दिव्यदृष्टी दिली होती. 18 दिवसाचे युद्ध संपल्यानंतर 19व्या दिनी सकाळी संजय धृतराष्ट्राजवळ गेला आणि म्हणाला, राजन, अशा प्रकारे आपल्या कुमंत्रणे अनुसार कौरव आणि पांडवांच्या घनघोर विनाशक युद्ध संपन्न झाले. आपला पुत्र दुर्योधन स्वर्गलोकी गेल्याने मी शोक आतुर झालो आहे आणि महर्षी व्यासदेवांनी दिलेली माझी दिव्यदृष्टी आता नष्ट झाली आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजया.